सेक्टर ऑफ इकॉनॉमी. सेक्टर ऑफ इकॉनॉमी. ठीक आहे. सेक्टर ऑफ इकॉनॉमी जर म्हटलं आपण काही आपल्या इकॉनॉमीचे नाही का वेगवेगळे सेक्टर पडते. कळते कोणते? प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी. तसेच प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ आणि पंचम क्षेत्र असे 5 हे पडते. तसे ते ऍक्च्युअल मध्ये 3च पडते, पण नंतर मग चौथा आला त्यात 5वा ऍड झाला. ठीक आहे. पाहू आपण. पहिले पाहू प्राथमिक क्षेत्र. प्रायमरी सेक्टर. ठीक आहे. प्रायमरी सेक्टर कोणाला म्हणते? जे नाही का नॅचरल रिसोर्सेस आहे, म्हणजे नैसर्गिक संसाधने जे आहे त्याच्यावर आधारित जेवढे बिझनेस आहे त्याला काय म्हणतात तुम्ही? फॉर एक्झाम्पल सांगा बरं, सगळ्यात बेस्ट नॅचरल रिसोर्स वाला बिझनेस कोणता? दुसरं हिंट देतो, जगातला सगळ्यात रिस्की बिझनेस कोणता? कृषी. जगातला लोक रिस्क घ्यायला लागते, सर्वात जास्त रिस्क तर शेतकरी घेतो. बरोबर आहे. कशी? ते काहीच गॅरंटी तरी आहे का? पाहून निघत. पाणी त्याच्या हातात आहे, इलेक्ट्रिसिटी त्याच्या हातात आहे, ते तर रात्री पाणी रात्री आहे ना, त्याच्या हातात काहीच नाही आहे, तरी तो दरवर्षी हे करत आहे. सगळ्यात जास्त रिस्की बिझनेस आहे. ठीक आहे. तो म्हणजे सगळ्यात पहिला बिझनेस प्राथमिक क्षेत्रात मग काय येते? कृषी. ठीक आहे, जरा क्लिअर आपलं. मग कृषी जर प्रायमरी सेक्टर मध्ये येऊन राहिलं तर याचा अर्थ मत्स्यपालन, नॅचरल रिसोर्स, मासा पकडणं. ठीक आहे, प्राथमिक क्षेत्रात येते. वन फॉरेस्ट प्राथमिक क्षेत्रात येते. खनिज संपत्तीची संबंधित नॅचरल रिसोर्सेस आहे ना, तर कायच्यात येईल? म्हणजे तुम्ही काय लिहाल? नैसर्गिक संसाधने. बस एवढं, नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे. आणि एक्झाम्पल काय आहे? कृषी, वने, आणि काय म्हटलं? मत्स्यपालन. काही जर सर आमच्या घरी म्हैस आहे, गाय, ठीक, त्याच्यातच ना पशुपालन लिहून देतो बा. पशुपालन, खनिज संपत्ती, याच्याशी संबंधित जेवढे व्यवसाय, पेट्रोल, डिझेल, नॅचरल आहे, सगळं कोणत्यात येईल? प्राथमिक क्षेत्रात. पहा, पेट्रोल डिझेल तुम्ही जमिनीतून काढलं, प्राथमिक क्षेत्र. त्याला फिल्टर केलं तर नाही भाऊ. आता फिल्टर करून राहिलं का? ते जमिनीतून काढलं, काय झालं? प्रायमरी क्षेत्र. ठीक आहे. दुसरं द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर. द्वितीय क्षेत्र पाहता. द्वितीय क्षेत्र सोपंच आहे. हे पेपर मध्ये काय करते होते काय? पेपर मध्ये डेफिनेशन नाही विचारत. हे काय करते, असं नाही का तुम्हाला जोड्या लावा विचारते. कृषी देते, त्याच्यानंतर इकडे बांधकाम देईल, तिसऱ्या याच्यातले IT सेक्टर देईल, असं देईल, आणि इकडे देईल प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, जोड्या लावा. ठीक आहे. तर इथं मग प्रॉब्लेम होते. ठीक आहे, प्रॉब्लेम बरोबर आहे ना, कारण मग आपले कॉन्सेप्ट क्लिअर नसते, आपण करतो पाठ. ठीक आहे. आता पहा, आता समजलं नॅचरल रिसोर्स वाले काय राहील? प्रायमरी सेक्टर. सेकंडरी सेक्टर म्हणजे काय होते माहिती आहे काय? नैसर्गिक संसाधनावर काय करते, जे लोक नाही काय त्याचा व्यवसाय करते, त्याच्यावर आधारित नैसर्गिक संसाधनावर आधारित व्यवसाय. म्हणजे काय झालं? फॉर एक्झाम्पल सोयाबीन काढलं, प्रायमरी सेक्टर. त्या फॅक्टरीत गेलं, ठीक आहे, जे प्लांट असते सोयाबीनचा, त्या फॅक्टरीत गेलं, तर तो जो कारखानदार आहे तो कोणत्या क्षेत्रात आला? कारण त्यानं कशावर आधारित बिझनेस केला? नैसर्गिक संसाधन. समजला ना? आता पेट्रोल काढलं, प्रायमरी सेक्टर. फिल्टर केलं, मशीनाच्या फिल्टर राहायचे ना, समजून आला होता? ठीक आहे. तर ते फ्राय केल्या, तापून. तिसरं हे झालं बांधकाम.
बांधकाम सेकंडरी सेक्टर. एवढ्याला कन्सेप्ट लक्षात बा. नैसर्गिक संसाधनावर आधारित व्यवसाय. एक्झाम्पल कारखानदार, बांधकाम, बांधकाम, अजून काय म्हटलं होतं? ठीक आहे ना, लक्ष देते. एक अजून एक नवीन एक संकल्पना आली आहे, विचारलंच नाही कधी, पण प्राथमिक क्षेत्रात नाही काय, म्हणजे जे कृषी मध्ये जे काम करते ते त्याच्यातले जे लोक राहते काम करणारे कामगार जे राहते त्याला म्हणते रेड कॉलर वर्कर. कोणते वर्कर? रेड कॉलर वर्कर. ठीक आहे. द्वितीय क्षेत्रामध्ये काय होते, दोन टाईपचे वर्कर राहते. एक राहते कुशल आणि एक राहते अकुशल. समजलं काय? कुशल अकुशल नाव नाही तुमच्या मित्राचे नाव नाही. ठीक आहे. कुशल वर्क, स्किल्ड वर्कर आणि अनस्किल्ड वर्कर असं म्हणलं. तर बा याच्यात जे नाही काय स्किल वर्कर जे आहे, ज्याला कामं जमते त्याला म्हणते व्हाईट कॉलर वर्कर. कोणते वर्कर? व्हाईट. आणि जे अनस्किल वर्कर राहते त्याला म्हणते ब्ल्यू कॉलर वर्कर. ब्ल्यू कॉलर म्हणजे लाडला पिक्चर मधला जो आपला अनिल कपूर होता निळा नाही, तो कोणता होता? अनस्किल वर्कर. ठीक आहे. क्लिअर? आता बा त्याच्यानंतर तिसरं तृतीय क्षेत्र, टर्सरी सेक्टर. तृतीय क्षेत्र टर्सरी सेक्टर. मला सांगा, माल काढला सोयाबीन, प्रायमरी सेक्टर. कारखान्यात नेला, कारखान्याला आम्ही नेला काय ना तिथपर्यंत वाहतूक. बरोबर आहे. सेवा सेक्टर, जे सेवा क्षेत्र आपण क्लास घेऊन राहिला मास्तर, कोणतं सेक्टर आहे? सर्व्हिस सेक्टर. लक्षात, सेवा क्षेत्र. मोबाईल फोन तुम्ही वापरून राहिले, कोणतं सेक्टर? सेवा सेक्टर. सेवा देऊन राहील ना मोबाईल कंपनी आपल्याला. हॉटेल काय आहे? ते मच्छी फ्राय केली कुठं? हॉटेलमध्ये ना. तो कोणतं झालं? सर्व्हिस सेक्टर. झाला कॉन्सेप्ट क्लिअर? हे सेवा क्षेत्र आहे. जे सेवा तुम्हाला पुरवते त्याला म्हणते सर्व्हिस सेक्टर. एक्झाम्पल मध्ये याच्यात काय? वाहतूक, दळणवळण. ठीक आहे. वाहतूक, हॉटेल. ठीक आहे. हे सर्व आले. समजते ना? चौथं चतुर्थ क्षेत्र. चतुर्थ क्षेत्र. ठीक आहे. आता माहिती चतुर्थ क्षेत्र, चौथं क्षेत्र. ठीक आहे. काय असते याच्यात? याच्यात काय होते? रिसर्च अँड डेव्हलपमेंट. काही लोक असे असते जे संशोधन करत राहते नेहमी. प्रत्येक कंपनीत जर तुम्ही गेले तर तिथं नाही का एक R&D डिपार्टमेंट राहते, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्याच्यात जर लागले तुम्ही कंपनीत जायचं असेल तर तरी तुम्हाला पोरगी नाही भेटत पोरायला, कंपनीत आहे म्हणते ना. विदर्भात जर तुम्ही असाल, तुम्ही तिथं राहा ना रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये. सांगा पोरीच्या घरी जाऊन का मी काय करतो, कंपनीत आहे. तो एकच विचारतो, तुला गव्हर्नमेंट आहे काय? तुम्ही सांगाल 5 लाखाची केली स्लिप द्या ना बाबू तुला. ठीक आहे. म्हणजे जे कोणते आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये काम करणारे व्यक्ती. त्याच्यानंतर दुसरं IT सेक्टर मध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टर मध्ये काम करणारे.
सॉफ्टवेअर बनवणारे लोक, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं इन शॉर्ट मध्ये असं म्हणू शकता अति जास्त बुद्धीचे म्हणजे ब्रेनचे काम करणारे लोक. आलं लक्षात कन्सेप्ट? बुद्धिमत्ताचे काम करणारे लोक. शेअर मार्केटमध्ये जे आपली इन्व्हेस्टमेंट करते म्युच्युअल फंड वाले, ठीक आहे, हे सर्व कसे झाले? चतुर्थ सेक्टर. IT सेक्टर, त्यानंतर कोणतं म्हटलं मी? शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, ठीक आहे. याच्या क्षेत्रात जे काम करणारे लोक आहेत, बौद्धिक क्षमता ज्याची काय राहते? चांगली राहते. हे शब्द लिहितो मी, बौद्धिक क्षमता, बौद्धिक क्षमतेचे काम करणार, बौद्धिक क्षमतेचे काम करणार. चतुर्थ क्षेत्र. याच्यातले जे वर्कर राहते ना, काय काय म्हटलं? प्रायमरी सेक्टर मला काय म्हटलं होतं आपण? आठवतोय का? रेड कॉलर. आणि द्वितीय क्षेत्रातले दोन होते कुशललेले, काय म्हटलं होतं आपण? व्हाईट कॉलर. अनिल कपूरले काय म्हटलं होतं? अनस्किल ब्ल्यू कॉलर, ठीक आहे. आणि चतुर्थ जे क्षेत्र आहे, याच्यात जे वर्कर काम करते ना, त्याला म्हणते गोल्ड कॉलर. गोल्ड कॉलर, ठीक आहे. चोर काम नसते, चांगलं काम असते ना, असं. त्यानंतर एक नवीन क्षेत्र आहे पंचम क्षेत्र. ऍक्च्युअली मध्ये हे क्षेत्र काही नाही, चौथ्या क्षेत्राचा भाग आहे, पण काही जण येले वेगळं करून म्हणते ना, आपण म्हणतो आपल्याला कोणतं काम आहे? पंचम क्षेत्र, ठीक आहे. हे तुम्ही असं लक्षात ठेवता, हे कोणत्या ह्याच्यातलं काम? कोणते? आता जेव्हाही पेपरमध्ये विचारलं तेव्हा चतुर्थ क्षेत्रापर्यंत विचारलं, पण काही लोक याचा पाठ करते चौथ्या याचा, ते पंचम क्षेत्र पाहून टाकलं ते पाठ. असे लोक ज्याच्याजवळ नाही काय डिसिजन मेकिंग ॲबिलिटी काय, म्हणजे डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, जे डिसिजन घेऊ शकते. कोण घेऊ शकते? सरकार. तुम्ही असं म्हणू शकता का जिल्ह्याशी संबंधित IAS ऑफिसर डिसिजन घेऊ शकते, तालुक्याशी संबंधित तहसीलदार डिसिजन घेऊ शकते. असे व्यक्ती ज्याच्याजवळ काय डिसिजन मेकिंग ॲबिलिटी राहते, त्याला तुम्ही कशात टाकसाल? डिसिजन मेकिंग ॲबिलिटी. एक्झाम्पल लिहितो मी. सरकार, प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड है ना, डिपार्टमेंटल हेड. कंपनीचे प्रत्येक कंपनी राहते. रिलायन्सचा म्हणसान अंबानी, बरोबर आहे. CEO राहते प्रत्येक कंपनीचा, CEO लिहितो, कंपनी CEO. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याने म्हणते. त्यानंतर ते बरोबर बरं. त्यानंतर हे झालं सेक्टर झाले आपले 5. त्यानंतर पहा, मालकीनुसार नाही का काही क्षेत्र पडते. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण पाहून घेऊ आपण, आपलं चॅप्टर खतम होऊन जाते. मला मालकीनुसार क्षेत्र येते काही, एखाद्या वेळेस विचारला वाटते बहुतेक याच्यावर प्रश्न. एक आहे, सगळ्यात पहिला आहे सार्वजनिक क्षेत्र, ठीक आहे. मला सांग, तुम्ही सांगा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काय कोणाचा अधिकार राहत असं? सरकारचा, ठीक आहे. खाजगी क्षेत्रात कोणाचा राहत असं? खाजगी प्रायव्हेट व्यक्तीचा अधिकार, बरोबर आहे, पूर्ण त्याच्यावर. तिसरा आहे संयुक्त क्षेत्र, ड्रॉइंग सेक्टर. कोणाचा अधिकार? सरकारचा. किती हुशार आहे तू, पाहा काही करायला लागला काय, म्हणून मी म्हणलो काहीच नाही व्हायच्या. सार्वजनिक क्षेत्रात कोणाचा राहते? सार्वजनिक क्षेत्र. सरकार अधिकार, सरकार म्हणजे गव्हर्नमेंट, ठीक आहे आपलं. दुसरं खाजगी क्षेत्र,
प्रायव्हेट अधिकार. ठीक आहे. तिसरं जॉईंट सेक्टरले संयुक्त क्षेत्र म्हणजे संयुक्त क्षेत्र. गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट अधिकार. गव्हर्नमेंटचा प्लस प्रायव्हेटचा अधिकार. ठीक आहे. आता सगळ्यात एक महत्वाचं याच्यातलं जे मला तर वाटतं पेपरमध्ये विचारायला पाहिजे बा ते, पण त्याला विचारलं कोण नाही माहित नाही, पण ते इम्पॉर्टंट सेक्टर आहे. या सेक्टरले म्हणते सहकार क्षेत्र. सहकार क्षेत्र. चौथं पाहता सहकार क्षेत्र. आता पहा, गव्हर्नमेंटची इच्छा नाही कंपनी टाकायची तुमच्या एरियात. ठीक आहे. तुमचं नांदगाव कोणाचं म्हणू. ठीक आहे. इथं तर काहीच कोणाला काही घेणं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटत असं का मराठवाडा बा किंवा जे पश्चिम महाराष्ट्र आहे हे डेव्हलप आहे. ठीक आहे. या मागचा रिझल्ट मोठा आहे. तुम्ही जर त्याच्या स्टोऱ्या ऐकल्या ना, त्याला ज्या कंपन्या तयार केल्या, त्याला जर सेटअप केली तिच्या लोकांनी, एक तर तिचे राजकारणी जबरदस्त आहे. कारण प्रगती झाली आहे तुम्हाला म्हणाला विदर्भातले राजकारणी. तुम्ही जर त्याच्याजवळ गेले, एखाद्या आमदाराजवळ जर गेले, तो काय म्हणते माहिती आहे काय, MIDC कंपन्याच येत नाही म्हणते, आपली येत नाही, आणा लागते है ना. तो तुम्हाला उत्तर काय देईल, कंपन्या MIDC काही फायदा नाही म्हणते, किती वर्षापासून आणून ठेवली म्हणते, कोणीच येत नाही. अरे तू काही करशीलच नाही. शेवटी कॉन्टॅक्ट कोणाचे राहील, आपले राहील का कॉन्टॅक्ट कंपनी याचे राहील ना. बरोबर आहे. याने इन्व्हाइट करायला पाहिजे त्याला. हे करते याची इच्छाशक्ती त्याला तर पुढच्या वर्षी निवडून यायची सोय नसते त्याची. ठीक आहे. तिकडच्या लोकांनी पक्क कसं केलं, सहकार क्षेत्रात उतरले. तुम्ही मी पाठवून एखादी लिंक तुम्हाला, त्याच्या स्टोऱ्या ऐकता तुम्ही. जेव्हा ते ऊसाचं कारखाना आहे ना, त्याने काय केलं, काही लोक, विखे पाटील 2-4 नावं, ते त्याच्या घरचे जे लोक आहेत ते घरोघरी फिरले, लोकांचे पैसे जमा केले गावातले. त्याचा जो आपला तालुका आपल्याला डेव्हलप करायचा आहे, तर लोकांजवळून ते गव्हर्नमेंट टाकायला तयार नाही, प्रायव्हेट लोक खेड्यात यायला पाहत नाही. बरोबर आहे. आपल्या इथं प्रोडक्ट काय, आपल्या इथं काय होते, ऊस होते. मग ते फॉरेनला गेला, तिथून त्यानं साखर कारखाना पाहिला. आला लक्षात. साखर कारखाना पाहिल्यावर गावात आला, त्याच्याजवळ पैसे नाही, तर लोकांजवळ पैसे जमा केले. आला लक्षात. सगळ्या त्याला काय सांगितलं, आम्ही प्रॉफिट होईल सगळं वाटून घेऊ. झालं. लोकांनी पैसे दिले, त्याच्यावर विश्वास होता. आपल्याला तर आपल्या आमदारांना पैसे दे, आपल्याला विश्वासी पाहिजे. त्याच्यात त्याला विश्वासी घेतला असा आणि त्यानं सक्सेस करून दाखवलं. बरोबर आहे. म्हणून ते पुढे गेले. सरळ लॉजिक आहे. हे काय सहकार क्षेत्र. आता आजकाल याच्यात करप्शन होते म्हणा, गोष्ट वेगळी आहे, पण तेव्हा नव्हतं झालं. तेव्हा नसं झालं तर पण याच्यात कसं असते, सगळे लोक मिळून काय होते, जनरली तुम्ही जर बिझनेस टाकला, बरोबर लक्षात द्या. समजा मी 10,000 रुपये टाकले. ठीक आहे. म्हणजे आपण बिझनेस पार्टनरशिप मध्ये सुरू केला आणि तुम्ही एखाद्याने 5 दिले, एखाद्याने 2 दिले, एखाद्याने 3 दिले, असं चालते ना बिझनेस. तर मग काय होईल, प्रॉफिट आलं तर ज्याचे जास्त पैसे इन्व्हेस्ट आहे ते जास्त पैसे भेटत. सरळ आहे. आपली फॅक्टरी डुबणारच आहे, 20 फीट जास्त, तर हे तर फिक्स आहे. त्यानंतर सहकार क्षेत्रात काय असते, तसं नसते. पैसे जमा करते, समान वाटा. मग तिथे एक शब्द वापरले जाते. पेपरमध्ये जर विचारलं तर हाच प्रश्न विचारला, सहकार क्षेत्रामध्ये एक सभासद एक मत. समजलं. म्हणजे कोणाला असं वेगळं नाही का पैशानुसार तिथं चालत नाही. इथं काय प्रोसिजर आहे, तू 1 लाख भरा, 2 लाख भरा, एक सभासद एक मत. याची इलेक्शन होते ना, सहकार क्षेत्रातले बँकेचे इलेक्शन होते. APMC है ना, आपली कृषी उत्पन्न बाजार समिती इलेक्शन होते सहकार क्षेत्र. ठीक आहे. ऊसाच्या कारखाने जे साखर कारखाने जे ऊसाचे कारखाने नसते, साखर कारखाने जे असते त्याचा चेअरमन बनण्यासाठी त्याचे इलेक्शन होते.
तर तिथं कसं राहील, एक असं नाही राहील का वोटिंग बा ज्याचे पैसे जास्त आहेत वोटिंगचा पॉवर जास्त, एक सभासद काय राहील. ठीक आहे. आपलं जिल्हा बँकेत इलेक्शन पाहिलं होतं आपल्या इकडचं, सगळे आमदारच उभे राहिले होते, मंत्री उभे राहिले होते है ना. तर असं एक सभासद एक मत. एक अर्थ असं युपीएससी मजाक केली होती एक वेळा, एक प्रश्न विचारला होता. तसेच आपण 3 टाईप पाहिले, कॅपिटल, सोशलिस्ट आणि मिक्स. त्याने काय केलं, युपीएससीने एक प्रश्न टाकला, क्लोज इकॉनॉमी म्हणजे काय होती, कोणती इकॉनॉमी, क्लोज, बंद अर्थव्यवस्था. ऑप्शन दिले, कोणालाच माहित नव्हतं. ठीक आहे. पण ऑप्शन होते, आयात बंद निर्यात चालू, निर्यात बंद आयात चालू. ठीक आहे. आयात निर्यात दोन्ही बंद. ठीक आहे. आणि चौथं ऑप्शन होते यापैकी नाही. तर क्लोज इकॉनॉमी कायले म्हणतात, आयात निर्यात दोन्ही बंद. जमलं. काही एवढं कठीण नसते. जर कठीण प्रश्न आला तर ते ऑप्शन असे देऊन देते, एकदम बकवास ऑप्शन नाही. ठीक आहे. क्लिअर आला. ते आपला पहिलं चॅप्टर. उद्या आता 2 दिवस आपण 2 दिवसात नका सोडू. आपण जे आहे मेन चॅप्टर कृषी इकॉनॉमी जे असते ना, ॲग्रिकल्चरची, हा चॅप्टर झाल्यावर ऍक्च्युअली जीडीपी वाला येते, पण तो समजा आपण तो नंतर घेऊ. कृषी इकॉनॉमी जे आहे, आणि सगळ्यात मेन म्हणजे जे आता चालू आहे ना, ते कृषी बिल, ते पाहू आपण 2-3 दिवस.